माझ्या मनाला अगोदर खंत वाटायची की बाई मुली मोठ्या झाल्या श्याम कधी मोठा होणार, पण त्याच्या सोबत मी जायला लागले ना, मग माझ्याकडे बघून मीडियावाले बोलायचे की तुम्हाला काय वाटतं मुलाबद्दल, तर मी म्हणायचे मला त्याच्या उंचीचं लई वाटायचं. मग ती म्हणायची की आई तुम्हाला उंचीचं काय करायची, त्याची उंची देशभर पसरली. सारखी माझी देवाला प्रार्थना राहायची. माझं त्याचा इतिहास काढायचं म्हणलं की मला आधी रडूच येतं. गटारात कमळ उगवणारच. तुम्ही कितीही गटारीतले किडे गटारीतच राहणार आणि हे गटारीतलं कमळ उगवल्याशिवाय राहणार नाही. 1 2 3 स्टार्ट. लटका लटका लटका. लड मावशी एक राहिलंय. लड मुठे लड. व्हेरी गुड. एक राहिलंय. मारते. व्हेरी गुड. कोणाचंच डेडिकेशन नाहीये आईचं सोडून. थोडंसं ताईच्या बिस्किटांनी रस्ता बरोबर चेंज होतं? केलेला आहे. व्हेरी गुड. येऊन दे माझ्याकडे. नमस्कार मंडळी. तर मला अशा अवतारात बघून तुम्हाला वाटत असेल ना की मी कुठेतरी प्रचाराला आले. असं काही नाहीये. आज मी ज्याला भेटायला आले ना तो मात्र सभा गाजवतो. एकदा का माईक त्याच्या हातात आला की तो काही सोडत नसतो. कम्मालीचा हजरजबाबी, ज्याच्या बोलण्यात आहे गावरान बोलीचा ठसका, राजकारण कोळून प्यायलेला आणि भल्या भल्या नेत्यांची फिरकी घेणारा, गावगाड्याच्या वेदना राजकीय सभांमध्ये मांडणारा, सोशल मीडिया असू देत की सिनेमा, बिग बॉसचा मंच गाजवणारा, जो शब्दांनी करतो राडे, तोच घनश्याम दरोडे. काय बाई सांगूच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपण भेटणार आहोत ज्याच्या येण्याने होते गर्दी भारी, तोच महाराष्ट्राचा छोटा पुढारी. प्लीज. अरे वा, हे मस्त केले. हे तू हो. केलंस का? आम्हीच केलंय म्हणायचं. तू केलंयस का? बहिणींनी केले. हा. या स्वागत आहे आपलं. या थोडस नॉर्मल. चला तुम्हाला चालेल. आमचं निवासस्थान चला. दाखवतो. या प्लीज. तर मंडळी आता आपल्यासोबत आहे घनश्याम आणि त्याचं कुटुंब. आणि मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही सगळेजण त्याच्या 3 बहिणींना भेटणार आहात. त्याच्या आईला तर आपण त्याच्या व्हिडिओज मध्ये बघतच असतो, पण त्याच्या 3 बहिणींना भेटण्यासाठी मला इथे यावं लागलं, कारण हा माणूस बहिणी काही दाखवत नव्हता. तर आता सगळ्यात पहिलं मला आई तुम्हाला विचारायचंय की सोशल मीडियावरती आता तुमचा मुलगा एवढा फेमस आहे, बिग बॉस मध्ये जाऊन आलाय, बऱ्याच लोकांपर्यंत तो पोहोचलाय. त्याची उंची कमी असली ना तरी त्याचं काम खूप मोठं आहे आणि त्याचं हे सगळं यश जे आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मला वाटायला म्हणजे मला माझ्या मनाला अगोदर खंत वाटायची की बाई मुली मोठ्या झाल्या श्याम कधी मोठा होणार, पण त्याच्या सोबत मी जायला लागले ना, मग माझ्याकडे बघून मीडियावाले बोलायचे की तुम्हाला काय वाटतं मुलाबद्दल, तर मी म्हणायचे मला त्याच्या उंचीचं लई वाटायचं. मग ती म्हणायची की आई तुम्हाला उंचीचं काय करायची, त्याची उंची देशभर पसरली. मग माझ्या मनाला तेव्हापासून असं म्हणजे आधी नुसतं रडू यायचं. मला वाटायचं की बाई लोकांची पोरं मोठाली झाली, गाड्या चालू होत्या, ती होत्या, मला असं रडू यायचं. आता चालवतो गाडी. तुमच्यात गेल्यावर आता ही गाडी चालवतो, मग मला म्हणजे असं भरवून यायचं त्याला कधी बी. सारखी माझी देवाला प्रार्थना राहायची की माझं त्याचा इतिहास काढायचं म्हणलं की मला आधी रडूच येतं. नाही, पण आता घनश्याम तू एवढं सगळं छान हे करतोस, एवढा कॉन्फिडेंट आहे, तुझा खूप आत्मविश्वास आहे. तुझ्या आत्मविश्वासाला बघून भले भले तुझ्या समोर गार होतात, तू सगळ्यांची फिरकी घेतोस. तर हा एवढा आत्मविश्वास आला कुठून? खरं सांगू का, हा आत्मविश्वास आमच्या घरच्यांपासून, आमच्या बहिणी, आमच्या कुटुंबापासूनच आत्मविश्वास आहे. काय माझ्या मागं खंबीरपणे साथ दिली आणि कधी त्यांनी असं दुःख जाणून दिलं नाही की आपल्या मुलाला उंची कमी आहे, आपला मुलगा भविष्यात कधी होईल. मी जर कधी मला नैराश्य आलं, मला आता वाईट वाटायचं, पोरं गाडी वगैरे जात, मी मम्मी म्हणायची असं काही नसतंय, तू ना तू तुझ्या जागेवर आहे ना, एकदम सक्षम आहेस, आम्ही तुला आहे ना एकदम सक्षम ताकदीने बघतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, मी जे काय आहे ना, आज माझ्या कुटुंबाचा खूप मोठा म्हणजे आमच्या बहिणींचा वाटा आहे. कधी मला नैराश्य होऊन नाही दिला. आणि सगळ्यात मोठं म्हणजे आमच्या वडिलांनी जे काही माझ्या मागे ताकदीने उभं राहायचं, त्यांनी मला आत्मविश्वास दिला, जिद्द दिली, लढण्याची उमेद दिली. ज्या गोष्टीची लाज नाही ना बाळगायची, ते गोष्टीची लाज नाही बाळगायची, असे म्हणायचे वडील. तर घनश्याम आपण आता तुझ्या कुटुंबासोबत आहोतच, पण तू मला सगळ्यांची आता ओळख करून दे. नक्कीच. अंकिता ताई या पहिल्या आमच्या मातोश्री, काही व्हिडिओ मध्ये तर बघतच असतात आणि कधी आई म्हणतो, कधी मम्मी म्हणतो, आणि कायम खंबीरपणे पाठीशी असणारे आमच्या आई
दुसरे आमच्या मोठ्या सिस्टर इंजिनिअरिंग करतात ते आणि क्लासेस घेतात ते, आता त्यांचं झालेलं आहे. पण चला दिदी आमची ही ताई शेती करते, ते आदू आमची 3 नंबरची बहीण आहे, ती आत्या आणि ती आजी, आणि आजीचं नाव मंजुळाबाई आणि आमच्या आत्यांचं नाव कलाबाई असं आहे. आमच्या आत्या ती सगळेजण माझ्या मागं खंबीरपणे साथ देतात आणि कायम माझ्या बरोबर असतात. हे असं आमचं कुटुंब आहे. अच्छा, हा. आता माझा प्रश्न तुम्हा 3 बहिणींना आहे. ह्याला लहानपणापासून बोलण्याची तर सवय असणारच, ती दिसतेच आहे. पण याने तुम्हाला काय त्रास दिलाय लहानपणापासून? मी कधीच काही नाही दिलं. ते तू नको बोलूस, ते त्यांना बोलू. आम्हाला त्यांनी असा त्रास वगैरे काही नाही. आमची जॉईंट फॅमिली होती आणि तो लहान म्हणून तो घरीच राहायचा ना. आणि मग आम्ही त्याला सांभाळायला, त्याला माणुसकीची लहानपणापासून एवढी सवय. आवरून वगैरे झालं की तो कोणाला तरी आणणार, ताई यांना जेवायचंय, जेवायचं नसलं तर ताई यांना चहा करायचाय. परत ते गेलं, ते आवरून ठेवलं, ताई हे रस्त्याने चाललेत. मग आम्ही ह्योच कंटाळा यायचा आम्हाला की आवरून तसा स्टडी वगैरे काहीच करून देत नसायचा. त्रास म्हणजे असा काही नाही, पण लेटेस्ट काल मी पुण्यावरून आले. मी ट्रॅव्हलिंग करून माझीच मला दगदग खूप. मी आले, बॅग वगैरे ठेवल्या, मम्मी रानातच होती. ते नको सांगू. मम्मी रानातच होती. तो गावातून मम्मीला सोडून गाडी घेऊन आला होता, मी त्याच्याबरोबर गेले. येताना त्यांनी 3-4 आजी तर आणल्याच, पण येतानाच रस्त्यानेच मी म्हणलं घे बाबा गाडी, काही मला प्रॉब्लेम नाही, गाडीत घे तू. पण आल्या ठेवणारच होती, पण इतकं गोंधळ करून टाकला. असंच कोण पण येता जाता दिसलं ना, म्हणजे असं नाही की आम्ही माणूस की नाही आम्हाला काही नाही, पण त्याला एक्स्ट्रा असतं, एक्स्ट्रा एफर्ट. नाही म्हणजे काय झालं मी सांगतो विषय. आम्ही बाजारावरून येत होतो, मी आणि दीदी, आणि 3-4 वाजले होते. आणि 3-4च्या दरम्यान कसं असतं, आमच्या वस्तीहून कुणी जात नाही. आणि 2-3 आजी होत्या, ते चालत होत्या आणि त्यांनी मला म्हणले बाबा आम्हाला यायची. मी म्हणलं चला, बसलो आणलं गाडी. इथं घरी. एक मिनिट मला सांगू दे, तुम्ही मला सांगू. इथं आल्या चहा ठेव बरं का, लगेच ठेवणार तर ती जातील. म्हणलं अरे थांब, चहा ठेव. ते झालं, ठेवला. मग गेल्या त्या, म्हणलं श्यामा आता काय कुणी बोलू नको, मम्मीला येऊ दे, मग तुझं चालू दे. आणि दुसरं म्हणजे खूप हट्टी येतो, म्हणजे त्याच्याच मुद्द्यावर ठाम असणार. इव्हन बिग बॉस मध्ये जाताना बाहेर सगळ्या सूचना देऊन गेलेला, हा माझा मोबाईल, ते महत्वाचे कॉन्टॅक्ट लिहून ठेवा, मला कुठले ड्रेस घालायचे काय, ते सगळं आतमध्ये तो होता. पण ते सूचना तो घेऊन, आणि वरून काय म्हणायची दत्ताने, तू किती काय सांग, तू पहिल्या आठवड्यात येणार. आज पण आहे ना, आज पण त्याला जो आम्ही ड्रेस दिला होता ना, मी एवढं 2 दिवस प्लॅन करून की हा ड्रेस तू घाल, त्याने हा नाही घातला, हा घातला तिसरा. म्हणजे ऐकत असं नाही, ऐकत नाही, तो बिलकुल ऐकत नाही, कसलंच नाही. म्हणजे मोठ्या कुठले पण बहिणीचं असू दे, कोणता व्हिडिओ असू दे, काही महाराष्ट्रात काही वाद बीडचं प्रकरण असू दे, पुण्याचं मुंबईचं कुठलंही म्हणले ना, त्या प्रकरणावर व्हिडिओ नको बनवू, ऑलरेडी खूप वातावरण तापलेलं आहे. तो नाहीच विचारणार, पोस्ट अपलोड झाल्यावर आम्हाला दिसतो, हे बघ अपलोड झालाय. अरे हा व्हिडिओ का, हो. आणि सगळ्या दुनियेच्या बातम्या आधी असतात, काय माहिती कसं. यांनी मला लई त्रास दिला, यांना नाही नसेल. आम्हाला आहे ना कसं असतं, इथं आल्यानंतर एवढंच असतं, खर्च आमचा, वस्तू आमचं, पाणी आमचं, साखर आमचं, करायचं जातंय तुमचं, थोडी ना तिकडून आणायचं सासर. अच्छा, नाही पण हे काही दिवसाच आहे ना, थोड्या दिवसात त्याची बायको येईल, त्याच्यानंतर आपण परत एकदा व्हिडिओ करू. आपण तेव्हा बघू की किती येत आहेत बायका आणि त्यांच्यासाठी किती वेळा चहा ठेवला जातोय, किती वेळा जेवण केलं जातंय. बरं केलं ना. नुसत्या बायकाच नाही, कुणी पण असू दे, तेव्हा तुम्ही घेऊन यायचं. पुढारी नाही, ते देवी वगैरे घेऊन येतात ना त्या मावशी, त्या जर म्हणल्या ना आम्हाला अजून पुढे जायचंय ताई, लवकर आवरा, मावशी जेवण करा, खाऊ दे. आणि त्यांच्या समोर म्हणायचं ताई आण पटकन, त्यांना बिचारा दिवसभर फिरतात. आणि मग आपण कसं काय करणार. हो, आणि दिवाळीच्या दिवशी तर आमच्या करंजा नव्हत्या, पीठ आमचं फ्रीज मध्ये. तो म्हणला आता 2 करंजा खाऊन जा. आणि ते बी त्यांना वाटलं आता पुढारी म्हणतात ते कशाला, ती इथं बसून आमची सगळ्यांची प्रोसेस. शाम करून जात व्हायच्यात तोपर्यंतच तो नाही म्हणलं झालेलं द्या, नंतर करू आपण. नाही पण या स्वभावाबद्दल मला सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही इथे येतोय हे त्याला कळलं, तेव्हा काही वेळेला मी असू दे किंवा कोणी असू दे, आपण विचारतो प्रत्येकाला की तुम्ही जेवणार आहात का. ह्याने विचारलं नाही, ह्याने सांगितलं तुम्ही आमच्याकडे जेवणार आहात असं. त्याच्यामुळे या स्वभावाचा अनुभव मला सुद्धा आलाय, पण आता मी बहिणींकडनं पण ऐकलंय. पण आता मला तुम्हा सगळ्यांना विचारायचंय की सगळ्यात पहिलं जेव्हा त्याला टीव्हीवरती तुम्ही बघितलं, जेव्हा कधी, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? आई तुम्हाला काय वाटलं तेव्हा? मला काय वाटलं म्हणजे मी आई म्हणून मला सारस्त्रीय नाही, कारण का त्याची ही आत्या आहे. तर श्रीकृष्णाचं कसं केलं यशोदेनी, एवढं यांनी आजीनी आत्यानी त्याचं लहानपणी लई दुखलेलं आहे, म्हणजे सगळ्यांनी त्याला लई सपोर्ट केलेला आहे. ती आत्यानी तर त्याचं यशोदेवानी केलेलं आहे. त्यामुळं सारस्त्रीय मी घेऊ शकत नाही त्याचं, म्हणजे
म्हणजे ना एका पॉइंटला थांब आजारी होता तो. मी सांगते थांब रडू नको. लहानपणी ना म्हणजे आजारी राहायचा तर एका पॉइंटला कसं आता घरच्यांचा जास्त देवभोळीत म्हणजे आमची फॅमिली काही झालं तरी देवालाच आधी ब्लेम करणार. तर मग म्हणजे आत्या वगैरे मम्मी सुद्धा एका पॉइंटला हात बलवायचे ना, त्यावेळी आत्या खूप सपोर्ट करायची की नाही तिकडं तो ब्राह्मण आहे कोरेगावला, तो खूप चांगलं सांगतो, तिकडं तो दोरी घालणार आहे. आम्हाला आमचं स्टँड घेता नव्हतं नाही तेव्हा आम्ही शिक्षणच घेत होतो. तर त्यावेळी आत्यानी खूप वेळोवेळी सपोर्ट केलेला मम्मीला, म्हणजे बहिणीसारखा ना. आम्ही आत्ताही बघतो ना तर आम्हालाही रडू येतो. म्हणजे मम्मी श्यामला घेऊन जायची ना आम्ही आत्याच्या जीवावर, मग आत्याच आमचं सगळं वेणीपणी करून आवरून वगैरे द्यायची. चांगलं आहे. म्हणजे आत्यांचा एवढा सपोर्ट असणं हे खरं तर क्वचित दिसतं घरांमध्ये की नणंद नाही, आणि म्हणजे यांचं पटणं, पण इथे म्हणजे हे सगळं आत्या बघून- म्हणजे आमची त्या आईच आहे. बालवाडीच्या मॅडम होत्या. अच्छा. म्हणजे एक बार मम्मीने मला कधी दुखवलं असेल पण आत्याने कधीच दुखवलं नाही अशा ते. म्हणजे एकंदरीत मम्मीकडे आत्या जरी नाही केला तरी आत्या माझ्या मनातलं ओळखायच्या की तुला हे लागतं आणि हे आम्ही लागतं. आत्या नाहीच कोणीच म्हणत बोलायचं. डायरेक्ट बाई. आता मम्मीला जरी वेळात वेळ रोज कोणत्या कामचा आई सारखा बाईला ऊन लागतंय स्टोल घेतलं का, कार्प घेतलं का, ऊन वाढलंय आणि उन्हात मग फिरू कसं नका. आहे, आमची फॅमिलीच आहे ना, आम्ही सगळे गावाकडे आहेत ना, ही आमची मावशी ही काकीच आहे. त्यामुळे ती पण कधी मम्मी नसली ना तिने पण वेळोवेळी लय मदत केली आहे. सायकलला हवा भरण्यापासून ती असं खाली धरणार. आणि आमच्या दीदीची रोज सायकल बनते. हा लहान होता ना, हा लहान होता त्यामुळे असं कोण भाऊ वगैरे असं काही नाहीच ना. सगळं आम्ही आमचंच करायचं. म्हणजे डिपेंड कोणावर राहणार. बरोबर. चुलत्यांना 3 मुली आधी, 4था मुलगा आम्ही तिघी. आणि हा झाला तर हा आजारपणातच 1ली 8वी म्हणजे 7-8 वर्ष तर आजारपणातच. तो आजारीच. आणि अजून पण केमला मंथली ट्रीटमेंट चालूच आहे. मी 4थी पर्यंत Calcium जात वगैरे. होते ना तर तो माझ्यासोबत 4थी पर्यंत पहिलीच्या शाळेत बसत होता. म्हणजे मी पुढच्या वर्गात तर तो पण माझ्या शेजारी. म्हणजे याचं काहीतरी युनिक आणि ऍडव्हान्स ऍडव्हान्स वर्गात त्यांनी कधी एन्जॉयच केलं नाही. जेव्हा 12वीला होता तेव्हा जी 24 तास बरोबर काम करत होता. 12वीचं सगळं शेड्यूल असाइनमेंट वगैरे त्याला मला सांगावं लागायचं. हे ती मला असाइनमेंट सांगायची उद्या पेपर आहे तुझा, उद्या तारीख घेऊ नको, 12वीचा पेपर आहे. 12वीचा पेपर आहे उद्या कुठला आहे, म्हणजे सांगायचे 8 दिवस आधी की बाबा त्या दिवशी असं असं आहे. पण त्याला जेव्हा पहिल्यांदा टीव्ही वरती बघितलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं? खूप तिन्ही छान. मुलींना. म्हणजे ना असं पहिल्यांदा एवढं कसं वाटलं एकच व्हिडिओ जाऊ दे आता कोणीतरी व्हायरल केलाय. असं नव्हतं माहिती की ह्या एका व्हिडिओ मध्ये असे अजून हजारो व्हिडिओ येणार आहेत. एक बघितला छान वाटलं. मी इंजिनिअरिंगला होते DY पाटीलला. सगळे म्हणले अरे हा तुझा छोटा भाऊ आहे का हॉस्टेलवर आणलेला. म्हणलं अरे 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 हा. मग तिथूनच मग तेव्हा माझं असं होतं अरे काय लँग्वेज आहे तुझी, तू दुधाला दुधूच म्हणलाय, तू याला हेच म्हणलाय. मग तेव्हा त्याचं हेच होतं लँग्वेज वरूनच मी सिलेक्ट झालोय. भाषेवर जाऊ नको. फ्लुएंट इंग्लिश नाही आली तरी मी दुधाला दूधच म्हणणार. मिल्क म्हणून मला ते सांगताच येणार नाही. भाषा मॅटर करत नाही, आपलं प्रभुत्व मॅटर करतं. मी पहिल्यापासून त्यावेळी तो मला तुम्ही सांगायचा. तुमच्या भाषेमध्ये मनोगत बघा. तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढा, तुमच्यासाठी भाषा नाही. एका मागोमाग एक व्हिडिओ येतच गेले. पहिला व्हिडिओ असं होतं की म्हणजे कसं काय काय माहिती असं एवढं काही विचार नव्हता केला. पण नंतर व्हिडिओ यायला लागले, व्हायरल व्हायला लागले, मग कळ अरे दादांच्यात गट्स आहेत वाटतं. बॉडी नका का नसा ना पण ब्रेन खूप शार्प आहे. आणि घरात ते भांडणं व्हायचे ना असं वाटायचं नुसतंच भांडकू. पण मग आता महाराष्ट्राबरोबर पंगे घेतो ना तर नाही कळतं की नाही गट्स आहेत. तो आमच्या गावात आहे ना नाना आमच्या चुलत्यांची दूध डेअरी. आणि मग त्याला ना तो जर गेला ना तिथं तर त्याची लोकांना म्हणणार चेअरमनचा असं चेअरमन. तो तिथं सुद्धा चुलते साईटला राहायचे आणि त्या लोकांना प्रत्युत्तर द्यायला तो नाना म्हणायचे घरी आले की त्याचे दृष्ट काढा लय लोकांना तोंड दिलं त्यांनी. आता मी मगाशी जेवढी तुमच्यासोबत चर्चा केली तेव्हा मला असं कळलं की गावात शाळेचा प्रश्न होता, रस्त्याचा प्रश्न होता. लहानपणापासूनच हा आमदार खासदार यांच्यासोबत बोलायचा आणि त्या बोलण्यामुळे गावात सुधारणा होत गेली. तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल की आणि हे तुला सगळ्यात पहिलं मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की हे तुला सुचलं कसं तेव्हा की मला माझ्या गावात ही गोष्ट हवी आहे किंवा या गोष्टीची गरज आहे आणि हे तू कसं काय मांडलंस? आणखी त्याचा कसं आहे ना, मी एक अशा वस्तीवर जन्माला आलोय ना, म्हणजे आमची वस्ती महादेववाडी. आणि मी पहिल्यापासून शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे मी सगळी शेतकऱ्यांची परिस्थिती बघितलीच नाही पण अनुभवली ती डायरेक्ट. आमच्या जेव्हा वस्ती आहे रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटीचा प्रश्न असेल. आणि जेव्हा आम्हाला कॉलेजला जायचं, हायस्कूलला जायचं, इथं एस टी येतच नव्हती. महामंडळाची गाडी कुठलीच नाही, काय नाही. मुलांचे त्रास व्हायचे, हाल व्हायचे. मग मी ठरवलं की ही गोष्ट नुसती बघून नाही होणार तर ह्याच्यावर बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय काय होईल, बोलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. कारण कसं आहे ना, जर बोललं नाही तर प्रश्न मांडणार कोण? नुसती परिस्थिती बघून काय होणार आहे?
आणि ठीक आहे ना, पुढे इफेक्ट काय होतील काय नाही याची विचार करायचा नाही, आपल्या मागं कोण आहे याचाही विचार करायचा नाही, बोलायचं. कारण आम्ही जेव्हा शेतकरी कुटुंबात वडिलांबरोबर मी रानात जायचो, परिस्थिती बघायचो, आणि जेव्हा पिकं आणायचे कांदे वगैरे यायचे मार्केटला, तेव्हा नेमकेच बाजार उतरले राहायचे. म्हणजे ते नैराश्य यायचे, अरे कुठेतरी. मग मी ठरवलं की कुठंतरी बदललं पाहिजे, बोलायला शिकलं पाहिजे. पण तेव्हा आधी माझ्या कुटुंबाने, गावकऱ्यांनी सुद्धा खूप साथ दिली, पण कुठेतरी भीती होती, आता काय होईल, आता काय होईल, की मी बोललोय. पण ठीक आहे, सगळं देवाच्या आशीर्वादाने, सर्वांच्या आशीर्वादाने व्यवस्थित झालं, कोणी राग नाही धरला, काय नाही, पण विकास झाला. नक्कीच. आणि तुझ्यामध्ये तो आत्मविश्वास लहानपणापासूनच होता, तो आताही आम्हाला दिसतोय. आता घनश्याम जेव्हा बिग बॉसच्या घरात होता तेव्हा घनश्यामचं वागणं, आणि घनश्यामचे मी पाय ओढले होते, आई सॉरी, ते मी पाय ओढले होते, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? आणि ओव्हरऑल घनश्याम बिग बॉस मध्ये असताना तुमच्या सगळ्यांच्या भावना काय होत्या त्या मला आज जाणून घ्यायच्यात. आणि घनश्याम तू शांत बसायचे, तुम्हाला काय वाटत होतं तेव्हा, सांगा. नाही, मला ती पाय ओढलं तेव्हा म्हणले बरं का, अंकिताने पाय ओढले, पण म्हणलं उलट ते ट्रगल झाला. तुम्ही पाय ओढल्यामुळे त्याला पुढे ती पिशवी खेचायला ते हे झालं ना, पळाला ना पुढं. म्हणजे मला वाटायचं ते खेळ आहे, मला म्हणजे मनाला काही वाटलं नाही वाईट की बाबा नव्हता पाय वाढायला पाहिजे. पाय म्हणजे तुम्ही बी काही असा लई जोर लावून नाही, ती पिशवी तुमची चोरीतच होता ना ती. मग ती पळवापळी करीत होता, त्यामुळे तुमच्या हाताला त्याचा पाय आला नेमकं. बरं, तुम्हाला वाटलं त्याचं मनगट बी छोट आहे, त्याला करावं पुढं पाय आला, मला वाटलं, मला काही नाही वाटलं. म्हणजे ते बहिणींची यातच मोठं झालेलं आहे, त्यामुळे मला म्हणजे माझ्या मनाला वाटलं की ते अजून स्ट्रॉंग होईल. अच्छा, त्याचं जे वागणं होतं बिग बॉसच्या घरात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला तिघींकडनं ऐकून घ्यायचंय. ताई, तुला काय वाटत होतं? काय ते बिग बॉसचं घर आहे, तिथे 24 तासामधलं सगळं तर नाही दाखवणार, 1 तासाचं दाखवते. पण असं वाटायचं की त्यांनी अजून स्टँड घ्यायला पाहिजे होता, कारण त्याचा जो बाहेर स्टँड असतो ना, 5 किलोमीटरवर त्याचा एक स्टँड असतो. म्हणजे 5 किलोमीटरवर एकदा तरी तो त्याच्या भावना बोलतोच, दर 5 किलोमीटरला. मग असं वाटायचं की त्याने अजून का नाही बोलत ते. पण जेव्हा तो बाहेर आला, त्याला विचारलं, बाबा त्या अंकिता ताई म्हणायच्या की पुढाऱ्यांचा अजून स्टँड हवा होता अजून, तर तो म्हणायचा, अगं दिदी मी घेत होतो स्टँड, पण आता शेवटी तो शो आहे, शोवाल्यांना त्यांना कुठला स्टँड दाखवायचा आणि कुठला नाही. पण तरी मला एक माणूस म्हणून पर्सनली मला असं वाटतं, कारण माझा भाऊ इतका स्ट्रॉंग आहे, इतका धडाकेबाज आहे, तर त्यांनी अजून चांगला स्टँड घेता आलाच असता. मी हा शो पण बघितला ना त्याला, तर मी त्याला कम्पॅरिझन सांगत असते की घनश्याम, आपला पण अजून थोडा स्टँड पाहिजे होता. पण त्यावेळी त्याचं हेच असतं की घरात दिदी मी होतो, तुम्ही नव्हत्या, घरातलं समीकरण मला माहिती, तुम्हाला माहिती नाही. पण तेही असू शकतं, मी बघणारी आहे. पण तो कोणत्या टीम मध्ये हवा होता? मला असं वाटायचं, म्हणजे डेवण हे बघा, आता त्यांचं तिथं गेल्यावर त्यांनी हे चूज केली, पण वाटायचं बॅक ऑफ माइंड की अरे हा बी टीम मध्ये पाहिजे होता, कारण इथं आपली सगळी महाराष्ट्रीयन माणसे ज्यांना आपण याच्या आधी ओळखले, डीपी दादा, अंकिता ताई, सूरज, म्हणजे असं वाटायचं की तो बी टीम मध्ये पाहिजे. महाराष्ट्रीयन होती असं ते होती महाराष्ट्रीयन, पण त्यांचं लाईफस्टाईल वेगळं आहे, आपलं लाईफस्टाईल थोडं वेगळं आहे. ज्या लाईफस्टाईल मधून आपण, त्या लाईफस्टाईलचा आपल्यावर इम्पॅक्ट होतोच ना तिथं घरात, बरोबर. तर मला मनोमन वाटायचं की तो बी टीम मध्ये पाहिजे होता. आम्ही पण चला ठीक आहे, पहिल्याच दिवशी तो बिग बॉसचं ते एंट्री झाली, आणि शेवट नंतर हा 5व्या नंबरला होता वाटतं, आणि नंतर सूरज. तर आम्ही बघत होतो, आमची आत्या, अगं आपल्या इकडला सूरज आहे, आमच्या इथे यायचा ना तो शूटिंग वगैरे करायला, मम्मी बरोबर त्याच्या भरपूर रील येतं, व्हिडिओ येतं. आणि तो आदल्या दिवशी आम्ही त्याला बिग बॉस मध्ये जायचं, आता 2-3 महिने भेट नाही होणार, मोबाईल नाही. मग आम्ही भावनिक झालेलो सूरज पाहिल्यावर. आमची आत्या, अगं त्याला कर म्हणा, आता तो सूरज आहे. आणि ते निक्की, म्हणजे त्याचं, म्हणजे मी पण म्हणायचे, तू असं त्याचं का नाही सांगत, त्यांनी किती लहानपणी स्ट्रगल केलंय, त्याचं किती त्यांनी एवढ्या गोष्टी अचीव करण्यासाठी किती प्रत्येक पावलावर कसा साथ दिली, तो का नाही लोकांना दाखवित. लोकांना फक्त त्याची चांगली बाजू दिसती, पण माग त्यांनी काय केलंय ते नाही ना दिसत, ते का नाही सांगत तो. हे म्हणजे आता तो मोठा शो आहे, त्याने एकदा सांगायला पाहिजे होतं ना, माझी लहानपणाची थेरी. तो म्हणायचा, अगं ताई ते म्हणजे इमोशनल नाही ना मला खेळायचं, मी आहे तसं आहे. पण मला असं वाटायचं की तू नुसता कारखान्यावर गेला माझ्या मिस्टरांबरोबर, तिथं डायरेक्ट आमदारांचं कुणी विकास केलाय कुणी नाही केला, त्याची डायरेक्ट त्याची क्लिप व्हायरल झाली. माझ्याकडे एकच मिनिट पॉज घेते. सो हिच्या मिस्टरांबरोबरच तो व्हायरल झालेला आहे, तो कारखान्यावर असंच गेला होता. माझं लग्न झालं 2014 मध्ये, आणि त्याचं आमच्या तिघींमध्ये त्याचं माझं जास्त पटतं. कारण का मला थोडं खरंच जरी आली ना थोडं, तरी तो मला रात्री 9:30 वाजता आलाय न्यायला.
ताई तू पण ये. हिच्याकडे आलो, मग हिच्याकडे गेलो, हिला घेतलं आणि मग घरी आलो. त्याच माझं मग म्हणलं ताई तू तिकडे गेल्यावर मला करमणार नाही, मीच येतो शाळेला. माझ्या लग्न झाल्यावर त्यांनी शिफ्टिंग केलं तिकडे 10 शाळा बदलल्या 10वी पर्यंत. आणि मग माझ्या शाळा होता यांचं झालं मला एक बोलायचंय पण माझ्या बरोबर आला 6 महिने. मग माझ्या मिस्टरांना शुक्रवारची सुट्टी राहायची कारखान्याची. मग म्हणला ताई मला पण सुट्टी एक दिवस, मी जाऊ का कारखान्यावर? म्हणलं जा. आणि तिथं मिटिंग आणि अचानकच उठला घडी. मला म्हणले बोला तुम्हाला शेतकऱ्यांविषयी डायरेक्ट म्हणली शेतकऱ्यांविषयी काय बोलायचंय का? आणि लागला ना बोलायला. त्याच्यात काढले भाषण होतं आणि काढली ना त्याची क्लिप. आणि लगेच माझ्या मिस्टरांचा फोन, शामनी नको नको केलंय, सारखाच उठतोय, स्टेजवर जातोय, मला सगळं म्हणते तुझा मेवणा आहे, तुझा मेवणा आहे. आणि ती डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पेपरच आउट बातमी. आणि लगेच इकडे टाकलीला फोन, गाईश आमची पेपरला बातमी आली, आमच्या तिकडे पण गाड्या. आम्ही घाबरून गेलो, म्हणलं आता काही करत नाही पेपरला न्यूजच काय होती, छोट्या पुढाऱ्यांनी उडवली खिल्ली. किल्ली, मोठ्या पुढाऱ्यांची किल्ली. छोट्या पुढाऱ्याने मोठ्या आणि नाव पण प्रॉपर घेतलेले बबन दादा आणि बाळासाहेब नाटा. आणि ते यांच्या गाड्या आमच्या घरी, ते येऊन काय बोलले माहिती का मम्मी अण्णाला, आम्हाला असंच महाराष्ट्राला ही पाहिजे, आमच्या माग कोणीतरी, की महाराष्ट्र अख्खा घडवूच शकेल. त्यावेळेस माझे शब्द अजून कानावर येतो. इथं आले तर माझ्या जीवाला आमदार होते वाटलं ना, त्या आमदार काळात होते. तालुक्याचे. विद्यमान बाई, आता आमदारांना तो असा बोललाय म्हणजे माझ्या मनाला वाईट वाटलं ना, की नव्हतं बोलाय पाहिजे. तर मी पाचवीचा मुलगा. स्वतः आले आमदार, त्याला मांडीव घेतलं, थप मारली. म्हणले ताई मी अजिबात रागावलेलो नाही, की माझा भाषा जर एवढा मोठा होत असेल, मला एक शब्द बोलून, तर मला अजून काय पाहिजे? अजिबात मला काही खंत नाही. त्याला असंच मोठं होऊन द्या, अशीच भाषणं करून द्या. ते दादांचं बोलणं अजून बी माझ्या कानावर आहे. नाही तर मी घाबरून गेले, ते पायाखालची माती सर. म्हणजे भरपूर जणांनी, आता कसं असतं गावाकडे एवढं काही आमच्या घरात राजकारणातलं एवढं जास्त माहिती नव्हती ना, त्यामुळे ते लोक कसे म्हणायचे की आता ते लोक येणार, हे होणार, पुढाऱ्यांचे त्यांनी हे घेतलं, घरून सांगितलं का काय, त्याला लिहून दिलतं का काय, असं वाटतं ना कोणाकोणाला. पण हे टेन्शन आणणं मम्मीला त्यांना, पण तरी त्यांनी त्यातली त्या स्ट्रॉंग करून ते ज्यावेळेस आमदार ते आमच्या घरी आल्यानंतर ते एक वेगळंच हे झालं. आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं की नाही, आम्ही ज्यावेळेस तुझ्या एवढाले होतात ना, एकदा आमदाराच्या हाताला माझा हात लागला होता आमच्या सुरुवातीच्या आमदारांनी सांगितलं. मी खुश होऊन गेलतो, श्याम तू आज माझ्या मांडीवर बसलाय, तुमचा किती मोठा अभिमान. आता हे बोलले त्याच्यावरच मला प्रश्न घ्यावा असं वाटतं की अजितदादांसोबतच तुझा तो व्हिडिओ व्हायरल झाला होता, तेच सभा होती. आता अजितदादा आपल्यात नाही आहेत, आणि अजितदादांसोबत तुझं बोलणं पहिलं कधी झालं होतं आणि काय आठवणी आहेत अजितदादांबद्दलच्या तुझ्या? नाही, नक्कीच अजितदादांबद्दल बोलायचं म्हणलं ना तर मला खरंच ऊर भरून येतं. कारण आज जे काय आहे, जेव्हा अजितदादांचं पहिल्या दिवशी आम्हाला कळलं की दादांचा विमानाचा अपघात झाला, तेव्हा मला अक्षरशः रडाई आली. तर माझं नेमकं TV9 ला शो चालू होता. मी त्याच दिवशी सांगितलं की मला शो करायचा नाही, मला शो थांबवायचा आहे. कारण आज जे काय आहे ना, मी सिरियसली सांगू, अजितदादांमुळं मी आहे. कारण पहिल्यांदाच पिंपळगाव पिशाला दादा आलते आणि मला अशी भाषण करायची त्याची आवड होती, आणि दादांचं भाषण व्हायचं होतं 5 मिनिटं अगोदर, आणि मी तिथं गेलो. आता मी तिथे गेलो, माझी काही ओळख नाही, काय नाही, आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे पोलीस डिपार्टमेंट तर ऑब्विसली राहणारच. मी गेलो तिथं, मला म्हणले ए चिमुकल्या तू वर जाऊ शकत नाही, दादांची सभा चालू आहे, तू वर जाऊ शकत नाही, बाजूलो बाजूलो. मी म्हणलं त्यांना, तुम्ही आम्हाला बोलवलंय का आम्ही तुम्हाला बोलवलंय, तुम्ही कशासाठी? डायरेक्ट ह्याच भाषेत, कारण आपल्याला माहित नव्हतं पुढं कोणी काय. मग दादांनी ते बघितलं, दादांनी वरून हात दिला, ए त्याला वर येऊ दे रे, त्याला वर येऊ दे, वर येऊ द्या, हा वर येऊ दे, काय म्हणणं ऐकून. म्हणलं दादा मला बोलायचं. म्हणले बोल, काय बोलायचंय? म्हणलं दादा आज शेतकऱ्यांविषयी परिस्थिती बघा काय आहे काय नाही. दादांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली, आणि दादांनी मला तिथून व्यासपीठ दिलं. आणि दादांना जेव्हा मी बोललो तेव्हा खरंच दादांनी कौतुक तर केलंच, पण एवढा अभिमान पहिला माझा त्या स्टेजवर शब्द मोडके तोडके होते, पण त्या मोठ्या व्यासपीठावर दिलं, मान सन्मान दिला. आणि आज त्या दादांनी मी अनेक सभा केले, अनेक कार्यक्रम केले. मी जर बोलायला लागलो की दादा डायरेक्ट डोक्याला हात लावून बसायची, कारण त्याला बोलू द्या, त्याचं झालं मला सांगा, मग मी बोलतो. आणि मग त्याच्यातून समस्या ती कळलं ना. खरंच दादासारखे माणूस होणे नाही. आणि ते एकतर म्हणायचे मी कधी शब्द देत नाही, आणि शब्द दिला तर मी पुरा करतो. मग तो चिमुकल्यांपासून असो नाही मोठो तो माणसांना. मी आज जे काय ना ते दादामुळं आमच्या दाजींनी नेलं. दाजी तर आमची जाम हॅमरिंग झाली अजितदादांच्या सभेवर, म्हणजे दादा आले तर आम्ही इकडं मागे. आणि त्या कारखान्यात जॉबला होते ना, ते थरथर कापत होते की बाबा तू माझा जॉब घालवशील म्हणून.
बरं ते सगळ्या पक्षाची माणसं आणि मी तिथं सांगतो ईदालाच मुरू मी इथं उचलला तिथं ते जाम टेन्शन मध्ये, म्हणजे जेवढं टेन्शन मला नव्हतं तेवढं फॅमिलीला टेन्शन. आता राजकारणाबद्दल तुला खूप माहिती आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये, पण सध्या जे महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण असतं त्याच्यावरती तुझं मत काय आहे? माझं तर काय महत्वाचे येत असते, मी तर आता म्हणेन हे राजकारण नाही, हे गजकारण चालू आहे. कारण राजकारण आता संपलं, राजकारण काय आता राहिलं नाही. हे फक्त सत्तेसाठी आणि हे राजकारण फक्त आमच्यासाठी, म्हणजे जनतेच्या नावावर राजकारण करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं, आपली पोळी भाजून घ्यायची, काय नाही. येणाऱ्या काळात सर्वसामान्यांचा माणूस बी नेता होऊ शकणार नाही आणि नेता झालेला आहे त्यांना सर्वसामान्य माणसाची जाण राहणार नाही. हे फक्त येणार निवडून आणि आता काय हो, इलेक्शन म्हणजे सरकारचं झालंय, त्यामुळं मतदानालाही अर्थ नाही, करून नाही करून उपयोग नाही. पण लोकशाही अजून आहे असं सर्वांना वाटतंय, पण तशी राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. जे जुने नेत्यांनी राजकारण केलं ते आत्ता कुणाला जमणार नाही आणि ते होऊ शकत नाही. तर आता हे छोटे पुढारी आता मोठे पुढारी झालेत, तर लग्नाचं काही बघताय की नाही? लग्नाचं आता तुमच्यावरच सोडलेले, इथं बहिणी इथं ही इथं सारे इथं आता तुमच्याकडेच सोडलंय. नाही, पण एक सून कशी हवी तुम्हाला? तुम्ही काहीतरी असं ठरवलं असेल ना की बाबा आता आमचं एकत्र कुटुंब आहे, आत्या आजी सगळे आहेत, बहिणी 3 आहेत, मग मला सून कशी हवी, काय ठरवलंय तुम्ही? आताच सगळ्यांना सांगून टाका, म्हणजे तसं आपल्याला बघायला सोपं होईल. सून फक्त सगळ्यांची मन जपणारी हवी. ती रानात नाही गेली तरी चालेल. आता गुरं आहेत आम्हाला, तिने गुरांचं काही नाही केलं तरी चालेल, पण आता तुम्ही आलात पटकन तांब्या भरून दिला पाहिजे, चहा दिला पाहिजे, काय तुम्हाला हवं नको तेवढं केलं ना तरी माझ्यासाठी लय भरपूर झालं. मन जपणारी. मन जपणारी. तर सगळ्यांनी नोट करून घ्या की घनश्यामच्या आईला मन जपणारी सून हवी आहे. आता आपण बहिणींना विचारूया की त्यांना कशी वहिनी हवी आहे. मोठी ताई, तुला काय वाटतंय? ह्याला जपणारी, याला बस. जपणारी. घनश्यामला हँडल करणार, बस. कारण काही तेच कठीण काम आहे ना, तुलाही माहिती आहे तेच कठीण काम काही आहे. कुठलंच काम नको करू दे, फक्त याला हँडल कर, म्हणजे मी माझी ड्युटी तिथे फिनिश कर. ताई, तुला वहिनी कशी हवी आहे? मला पण तशीच, ह्याला जपणारी. ह्याला म्हणजे आता कसं होतंय, मम्मी रानात गेली तर घरी कोणी नाही, तर ती आल्यावर निदान आम्ही आल्या आल्या घरात तरी जाऊ. आधी आम्हाला मम्मीला बोलवायला जावं लागतं, मम्मी आम्ही आलोय घरी चल. ती आली, ती असल्यावर दरवाजा उघडा राहील आणि तिने घनश्यामची आणि आमचं म्हणजे एकत्र कुटुंबाचा वारसा आहे तो जपला तसाच तरी जपला. जसा आहे तसा जपला, सगळं आलं त्याच्यात. छोटी ताई, तुला कशी वहिनी पाहिजे? श्यामला जपणारी, आणि आम्ही आल्यानंतर दरवाजा उघडाय या, मम्मीला कॉल करते, मम्मी येईल 5 मिनिटं. म्हणजे सगळ्या बहिणींचं पण तेच आहे की एकत्र कुटुंब त्यांचं जे आहे ते असंच एकत्र राहिलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांचं मन जपणारी अशी त्यांना सून हवी आहे. पण आता आपण घनश्यामला विचारूया की घनश्याम, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, काय विचार आहे? तसलं तर माझ्या काही कसलं डोक्यात बिसलं काय नको नको, खरं खरं हा, सांग. एवढं काय आपण मोठं नाही, लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज. पण सगळ्यात महत्वाचं काय, ते लव्ह मॅरेज मी बाजूला ठेवतो, अरेंज मॅरेज बाजूला ठेवतो. आमच्या बहिणींना जपणारी हवी. हा, कारण त्यांच्या वादात ती सापडली नाही पाहिजे. हा, आणि जसं बहिणींनी सांगितलंय की दार उघडं ठेवलं पाहिजे, ते यायच्या आधीच 1 तास दरवाजा उघडला पाहिजे, कारण तसं नाही. ट्रिक नाही, हा. पण प्रेमाने. आणि तुमच्यासारख्या बहिणी आल्या की त्यांच्यासाठी सोय आणि व्यवस्थित, म्हणजे कसं आहे ना, एकतर माणूस दिसण्याने नसावा, मनाने साफ असावा असं मला वाटतं. आणि त्यांनी काय करतात त्यापेक्षा ते कशा आहात, माझ्या कुटुंबाला आई वडिलांनी कुटुंबाने खूप साथ दिलेली, कधी अंतर न देणारी. एक वस्तू मला कमी पडली तरी चालेल, तिथे मी कॉम्प्रोमाइज करू शकतो, पण आई वडिलांना कधी अंतर देणार नसावी असं मला वाटतं. खूप छान. पण आम्ही हल्लीच एक तुझा हळदीचा काहीतरी व्हिडिओ बघितला होता, ते काय आहे म्हणजे ते की आम्हाला असं कळलं की लग्न ठरलं, हळद झाली, अरे काय नक्की आम्हाला काही कळतच नव्हतं, तो विषय काय होता? खरं तर अंकिता ताई, तो विषय काढायचा नव्हता पाहिजे, इतके डोके दुखी झालेली त्या विषयाने. काय झालं पण? म्हणजे फार मी वडिलांचा मार खाता खाता वाचलायस? हो, भरपूर तुला रात्री सांगितलंय. काय झालंय, एक प्रमोशन होतं नगरला, हा. आणि ते प्रमोशन धुले राजाचं होतं, कपड्याचं होतं, आणि ते कपड्याच्या प्रमोशनला गेल्यामुळं म्हणलं चला मार्केटमध्ये थोडं काहीतरी ट्रेंड आलं, आणि लगीन सराई बी चालू होती. मीडियाचे सारखेच फोन यायचे, साहेब काही लग्नाचं आहे का नाही, कधी गोड करताय का नाही. पण मलाही वाटलं नव्हतं एवढं गोड होईल, डायरेक्ट त्या साखरेचा पाकच होईल एवढं गोड होईल. मग काय झालं, मी म्हणलं हिला हळद लावूया थोडीशी, आणि हळद लावून आपण शूटिंग करू, आणि तो व्हिडिओ यायचा. ते व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसं मीडियाने सांगितलं की घनश्यामचं लग्न जमलं.
जमल्याचे म्हणलं बरोबर, बाकीचे जे म्हणजे साहेब कुठे जमलं काय जमणार, मी म्हणायचो पूर्ण व्हिडिओ पहा. अहो आता थांबलोय कशाला, तारीखच कारण डायरेक्ट व्हिडिओ बघायला लावतायच कशाला. वडील म्हणजे कधी लागली हळद तुला, आम्हाला सांगितलं नाही, कुठे बघितली का काय झालंय. मी म्हणलं अण्णा जाय हिचा फोन क्लास म्हणतो, अरे तुझं केळवण आहे का, मला मीडियाचे फोन येत आहेत, साहेब कधी केळवणला येणार आहे सांगा, काय चालू आहे नेमकं सांग. मम्मीला फोन, अरे त्याला नाही समजत, तू तरी हळद नव्हती लावायची आणि लवकरच. पण ती तरी काय करणार, तू तिला सांगतो व्हिडिओ मध्ये ती बिचारी करते. नाही ती नंतर मला म्हणले नेमका हा व्हिडिओ कशाचा होता ते सांग रे. तू म्हणला मला इथं जखम झाली म्हणून लावायची, तो नेमकं काय एडिट केलंय ते तरी सांग. तुला बरोबर माहितीये तो टीआरपी मास्टर आहे तो. अरे नाही, त्यापासून मी जेवणात सुद्धा खात नाही. एवढी भीती एवढी लागली. एवढी हळदीची भीती लागली. अरे बापरे. पण आता आपण असं नेहमी ऐकतो की शेतकरी म्हटल्यानंतर मुलीचे आई वडील विचार करतात मुलगी देताना किंवा काय, असं आपण ऐकतो. पण मला असं वाटत नाही, सध्या महाराष्ट्रात ते वातावरण बदलते की शेतीबद्दल लोकांची आत्मीयता वाढत चालली. पण अशा मुलींच्या वडिलांना ज्यांची म्हणजे शेतकरी मुलाला लग्न करून देण्याबद्दलचं काय तू सांगशील त्यांना? मी एकच सांगेन की मला जास्त काही बोलायचं नाही, पण शेतकऱ्यांच्या पोरांना जर पोरी दिल्या ना, ती भले अर्धीच भाकर खाईल पण सुखाची खाईल. कारण शेतकऱ्यांच्या पोरांनी इतका स्वाभिमान कधीच दुसऱ्याला नसतो, मी ठामपणे सांगतो. कारण मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, कधीच त्याला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा नसते. कारण जशी आपल्या बापाने आपली मुलगी तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेली असते ना, तसंच तो बी मुलगा विचार करतो की ती कोणाची तरी लेक आहे, ती कोणाची तरी बहीण आहे, ती आपण तशीच सांभाळायची. कारण आज तुम्ही बघताय जेवढ्या मोठ्या घरात मुली गेलेत ना, त्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतायत का, हुंडाबळी, पैसे, महागाई यामुळं. आणि तुम्ही बघा शेतकऱ्याच्या घरात एकही मुलगी आत्महत्या करत नाही का, भले ती अर्धीच भाकर खाते पण ती स्वाभिमानाने खाते, कष्टाची खाते, आणि शेवटी ती मालकीन असते. म्हणजे नोकराच्या घरात ती कधी मालकीन बनवू शकत नाही, त्यांची नोकरराणीच बनवू शकते. पण शेतकऱ्याच्या घरात ती मालकीन बनून आणि थाटात राहते आणि थाटात जगते सुद्धा. भले ती झोपडी असू दे पण तिला माल असतो आणि ती स्वर्गात राहिल्यासारखं होती. त्यामुळं शेतकऱ्यांचा पोरांचा ट्रेंड आणि शेतकरी कायम जोमाते हे मला वाटतं. आणि त्यामुळे प्रत्येक बापाने एक विचार करा, गरीबाच्या घराला द्यावा, गरीबाला द्यावा. परिस्थिती मॅटर करत नाही, त्याचे विचार मॅटर करतात, त्याचे विचार श्रीमंत पाहिजेत. आणि परिस्थिती बदलायला वेळही लागत हो. नाही. आणि जशी तो म्हणतोय की जशी मुलीला जपलेलं असतं तसं शेतकरी शेतीला सुद्धा तेवढाच प्रेमाने जपतो आणि शेतीला सांभाळतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे हे जे काही प्रश्न तू नेहमीच मांडत असतो बरोबर. ते आम्ही सगळे बघत असतात. पण याचबरोबर जेव्हा जेव्हा तू काही बोलतोस किंवा हे करतोस तेव्हा तुला ट्रोलिंगला सुद्धा प्रचंड सामोरं जावं लागतं. बरोबर. आणि आता तुला त्याची सवय झाली आहे. पण कुटुंबातल्या व्यक्तींना या गोष्टींची सवय नसते आणि त्यांना या गोष्टी खूप वाईट वाटत असतात. तर आता मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या लोकांना, त्या सगळ्यांना आई म्हणून, घनश्यामची आई म्हणून तुम्ही काय सांगाल की त्याला ट्रोल जे लोक करतात त्यांना तुम्ही काय सांगाल? ट्रोल आता हो का, मी एक आई आहे. माझ्या मनाला पण बाई लोक का अशी ट्रोल करतात. आपल्याला आता आम्ही शेतकरी, ती ट्रोल बघायला वेळ नसतो, पण मी मुलींच्याकडून मला एक एक शब्द ऐका येतो. पण माझ्या मनाला आता मी विचार करते की आता एवढे रस्ते झाल्यात, रस्ते आता कशी भारी झाल्यात, मग चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक, असं मी माझ्या मनाला ठरवलंय की बाबा आता ह्याला चांगलं बोलणाऱ्याला कोणी बी ट्रोलच करताय ना. मग ते रस्ता आता ह्या आपल्या ह्या खडीतून चाललोत आपण, इथं गतिरोधक नाही, काहीच नाही. चांगल्याच रस्त्याला का देव हात चलून द्यायचं नाही ना त्याला, म्हणून ती लोक ट्रोल करतात. पण लोकांना पण माझी विनंती आहे की एक आई म्हणून तुम्ही विचार करा की ट्रोल केल्यावर त्यानं आता त्याला सगळं पचवण्याची ताकद त्याला देवाने दिलेली. तुम्ही ट्रोल करा काय करा काय, ते म्हणजे अजिबात कोणाला हीच करीत नाही. पण लोकांनी त्याच्यावर थोडा विचार करावा. आपलं उठसूट काही बी ट्रोल करतात करून द्या, पण माझं म्हणणं आहे की त्यांनी जरा थोडा विचार करूनच ट्रोल केलं पाहिजे. आई तुम्हाला काय वाटतं? ट्रोल करणाऱ्यांनी विचारांवर ट्रोल करावं, व्यंगावर ट्रोल करू नये, एवढंच वाटतं मला. की त्याच्या हाईट वरून, उंचीवरून याच्यावर ट्रोल करू नका तुम्ही. तुमच्यात जर खरी ताकद असेल ना, त्याच्या विचारांवर करा, त्याच्या परिस्थितीवर करा. तो कुठल्या परिस्थितीतून आज तिथे गेलाय, आपण कुठे बघावं. आणि मग वाईट वाटतं, स्टार्टिंगला खूप वाईट वाटायचं, अजूनही वाटतं एका पॉइंटला. पण परत आम्ही 1 तासाभराने परत तेवढंच वेग घेतो. एक तेवढं 10-15 मिनिटं वाटतं वाईट की बाबा या लोकांचा आपण काय पर्सनली एकमेकांना ओळखत नाही, काय नाही, तरी पण हे लोक काही माहीत नसताना, काही नसताना कसं काय उठसूट ट्रोल करतात. मध्ये एक व्हिडिओ
मजेमध्येच ब्युटी पार्लरचा की काय व्हायरल झाला होता. तर का बरं लोक असं करतात? आता आम्ही प्रोग्राम घेतो, आम्हालाही घरदार आहे, फॅमिली आहे, घेतो शो. आणि मी तर ऑन कॅमेरा आता सांगते, शोचे पैसे घेतो आम्ही, फक्त शेतकऱ्यांचे पैसे आम्ही घेत नाहीत. कुठला शो असेल, कुठल्या वाहिनीचं काम असेल तर त्याचे पैसे चार्ज करतोच ना. फ्रीमध्ये आम्ही काहीच करू नाही शकत. अख्खी जनता पैशासाठीच मोठा करते ना. सेलिब्रिटी आणि कोण काय फ्रीमध्ये दिले तर लोकांना व्हॅल्यू राहणार आहे नाहीच का? राहणार आहे. त्यामुळे आम्ही त्या प्रत्येक याची चार्ज करतो. पण मग ट्रोल काय, तू पैसेच घेतो, तू असंच घेतो, पण तुझ्यात जर हिंमत असेल ना, तू समोर येऊन बोल. मग तू आडून दडून का, तू व्हायरल करतोय, तू रेकॉर्डिंग ऑन करतोय, असं झोपेत माणसांना असताना तुम्ही असं ट्रोल करताय, यांच्यावर काय बोलावं? मग न बोललेलंच बरं. तुम्ही ट्रोल करत राहा, आमची प्रगती होत राहील आणि आमचा तर त्याला पूर्ण सपोर्ट आहे. तू बिलकुल घाबरू नको. जोपर्यंत आम्ही आहोत ना, तू पण आता तोच इतका सक्षम आहे ना, आम्हीच काही झालं ना तर आम्ही आधी त्याला कॉल करतो, आशाने असं आहे, तोच उलट सांगत असतो की काही गरज नाही, घाबरायची गरज नाही. म्हणून आता सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य आठवतं, ह्या महाराष्ट्रात चांगलं म्हणायसाठी मरावं लागतं. अजितदादांना प्रत्येक सभेच्या खाली इतक्या निगेटिव्ह कमेंट, आणि ज्या दिवशी निशब्द आलं त्या दिवशी ज्यांनी आदल्या दिवशी ट्रोलिंगचे व्हिडिओ केले का, त्याच दिवशी त्यांनी व्हिडिओ बनवले. दादा तुम्ही जायला नव्हतं पाहिजे. चांगल्या माणसाची किंमत ती नंतरच कळते. आणि हे असे भिकारी असतात ना ते ट्रोलिंग वाले, गटारात कमळ उगवणारच. तुम्ही कितीही गटारीतले किडे गटारीतच राहणार आणि हे गटारीतलं कमळ उगवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यात जर धमक असेल ट्रोलिंग करायची तर तुम्ही ऑन भिडा, असं खाली निगेटिव्ह कमेंट नका करू. त्याचं कर्तृत्व बघा, त्यांनी लहानपणापासून त्याचा प्रवास बघा आणि मग ट्रोलिंग करा. उठलं काय जे बोलावा आणि त्यांना करू द्या, जाऊ द्या. त्याच्यातून ज्या ट्रोलिंग मधून त्यांचे संस्कार दिसते, दुसरं काही नाही. त्याचं का ते जेवढं ट्रोलिंग करतो तेवढा फेमस होतो. त्याच्यासाठी त्याला ट्रोलिंगला महत्व द्यायला त्याला वेळ तरी कुठे. आणि मीच जास्त द्यायचे. पण त्या दिवशी मी ते सिंधुताईंचं वाक्य हे केलं ना, मी दीदीला सांगितलं. दीदी म्हणजे हा ताई काय त्यांच्या नादी लागत बसायचंय, आपला टाइमपास करायचं. त्याचे कुठे प्रोजेक्ट बंद पडलेत, त्याच्यामुळे तुम्ही करत राहा बिंदास, काही नाही प्रॉब्लेम. नाहीतर त्याला नेहमी सांगत असते, निंदकाचे घर असावे शेजारी नाही, निंदक घरात असावा तरच आपली ना, म्हणजे आपण किती महान होतो ना त्यांच्यामुळे होत असतो. कसं सगळ्यांनीच बाबू बाबू करून ठेवल्या कोण मोठं होत नाही. कोणतीही गोष्ट टॉर्चर करूनच होत असते. त्यांच्यामुळे त्याला लढायची एक शक्ती, एनर्जी भेटते. कारण ट्रोल करणाऱ्यांना तुम्ही किती पण करा, मी माझे व्हिडिओ करणार म्हणजे करणार. त्याच्यामुळे असे ट्रोल करणारे किती पण आहेत ना, समोर येऊन भिडणारे नाही. जे समोर ज्याच्यात जी ताकद आहे ना तो ट्रोल करत नाही, ज्याच्या मनकटात धमक. आता तुम्ही का नाही ट्रोल करत? तुम्हाला त्याचं आवडतच असेल ना. एक काही सेलिब्रिटीचं ट्रोल केलेलं दिसत नाही. मग जे असे हौशे नवशे घौशे असतात ना, त्यांना वेळ आहे, बॅलन्स असा काय वापरायचा तर ट्रोलिंगला वापरायचं. मी तरी त्यामुळे आता आमची बरीच चर्चा झाली, आपण ट्रोलिंग वरती बोललो, आपण इमोशनल पण झालो, आणि मला वाटतं आता थोडंसं खेळीमेळीचं वातावरण झालं पाहिजे आणि थोडं आपण गेम्स वगैरे असं खेळलं पाहिजे. आम्ही प्रत्येक ठिकाणी जातो तिथे आम्ही असे छान गेम्स वगैरे प्लॅन करतो. तर आता आपण खेळांना सुरुवात करूया, जाऊया? येस येस. चालेल, चला मग आता लवकरच आम्ही खेळांना सुरुवात करतोय. तुम्ही सुद्धा आता ते सगळे खेळ एन्जॉय करणार आहात, कारण मला तरी आता यांच्यासोबत एवढी धमाल आली आहे, तर खेळांमध्ये तर अजून जास्त धमाल येणार आहे. चला, थँक्यू. काय बरी सांगूच्या एपिसोड मध्ये जर धमाल मस्ती केली नाही, खेळ खेळलो नाही, तर एपिसोड पूर्ण कसा होणार? आणि आज आपण घनश्यामकडे आलोय. काय वाटतंय घनश्याम, काय खेळ दिले पाहिजेत, काय कठीण खेळ दिले पाहिजेत तुझ्या घरच्यांना? काय होते माहिती का तुला, इंटरेस्टिंग व्हायला पाहिजे रे. असं बघ ना, ह्या काही दाना नाचत असतात, डोक्यावर बसत असतात. मी काय म्हणते यांना नाच, हा असं नाच. तर आताचा गेम अगदीच सोपा आहे. म्हणजे घनश्याम म्हणाला की खूपच कठीण गेम तुम्हाला आम्ही देतोय, तर ते कठीण खेळ नसू देत, आता थोडं सोपं देऊ, सोपं सोपं देऊ. देऊ. हा. म्हणजे आम्ही तुमचा विचार करून हा सोपा खेळ ठरवलेला आहे. पण काहीतरी ट्विस्ट आणूया. हा, तू अजून तिकडेच आहेस का? नाही. आला नाहीस वाटतं अजून इकडे. आलोय. तर काही नाही, आम्ही असे छोटे छोटे कागद तुमच्या अंगाला चिकटवणार. फक्त हात न लावता असं झटकून ते कागद तुम्हाला काढायचे. ज्याच्या सोपं एकदम. अंगावरचे सगळे कागद पहिले संपतील तो विजेता. एकदम सोपी बिरी आहे, फक्त कागद झटकून फक्त टाकायचे. कागद झटकायचे. आणि तिथे तू सर टाकशील झटकून. हा, तू अशी कागद लावते. अरे ताई बेस्ट प्रॉब्लेम, कागद ठेवायचा नाही. आणखी तर ताई, माझ्या ताईवर लई प्रेम आहे, तिच्या गालाला पण लावूया. अरे थांब, होणार? लावणार? गालावर राहिलेत ते रुसतील ना राव. वार बी अर्चना ताईच्या सुतानीच फिरते. चला चला. नाही नाही नाही, थांब. हा, चालू करायचं आता. हा, 1 2 3 स्टार्ट. स्टार्ट. हा
झटका झटका झटका. वा वा वा. क्या बात. हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. हात नाही हात नाही हात नाही. चल चल चल. झटका झटका झटका. ए, हात नाही लावायचा, हात नाही हात हात नाही नाही हात नाही हात नाही हात नाही. हा. जोरात, ए, जोरात. लाईन मध्ये राहा, लाईन मध्ये राहा. लाईन 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 लाईन. लाईन लाईन. हात नका हात लावू. हात नाही हात नाही हात नाही लावायचा. मावशी हात नाही. ए, वा वा. वा. Very वा good. वा. वा. आई जिंकणार, आई जिंकणार. तुम्ही आ, लवकर मम्मी लवकर मम्मी. लवकर. ए, दिले. आ, बाकीच्यांचं जाऊ दे. थांबा, दोन थांबा. नंबर दोन नंबर दोन नंबर दोन घ्यायचा नंबर बघूया, चला. आहे. 2 नंबर घ्यायचा आहे. ताई ताई ताई. मम्मी आई मम्मी. जिंकला, आई जिंकला. 2. नाही निघत आहे. निघतंय लवकर निघतंय लवकर. निघतंय. मावशी मावशी थोडे राहिले. लढ लढ मावशी. एक राहिले. लढ लढ लढ. मुठे लढ. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक राहिले. गेलं. लढ लढ. वा वा. एक राहिलं मुठे. एक एक एक. जाम पण मेहनत जंप घेतली मार आहे त्याची, हा? जंप मार जंप मार. ताई काय ताई काय ताई म्हणते एक गिफ्ट बस झालं, हा. एक गिफ्ट नको आता. बस. चलो चलो. चलो. वा वा वा. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप मजा आली. कसं वाटलं गणेशा? खूप मजा आली. खूप काय? धमाल केली. काहीतरी वेगळंच वाटलं खूप ना? वेगळंच वाटलं. आम्हाला खूप मजा आली. मला वाटतं प्रेक्षकांनाही मजा आली बरोबर. असेल. आणि जसं आपण विजेत्याला पूर्वास डिझायनर बुटीक यांच्याकडनं हे गिफ्ट देतो, तसं आपल्या ह्या खेळाच्या विजेत्या आहेत या ताई, त्यांना आपण पूर्वास डिझायनर बुटीक कडनं हे आपण गिफ्ट देतो. वा. सरपंच अखेर विजय झालेले आहेत. मनापासून अभिनंदन. सरपंचांचा विजय झाला. हा सरपंचांचा विजय झालाय. अंकिता ताई मी काय म्हणतोय, जरा भूक लागल्यावर वाटते ना. काय खातोस तू? मला तर भूक लागली. मी मला पण बिस्किट- वाटतं भूक लागली आता. मग यांना पण काहीतरी खायला यांनाही देऊया. भूक लागली असेल ना, यांचाही थोडा विचार करूया. विचार करतोय. थोडस खायच्या बाबतीत काहीतरी हटके करूया का, म्हणजे यांना सहज खाता येईल. पण माझ्याकडे बिस्किटच आहे. मग बिस्किटचं करूया का? हा बिस्किटचं करूया ना. हा, मला वाटतं सगळ्यांना बिस्किटचा गेम बघायला आवडेल. तर हा पण खूपच सोपा खेळ सोपा आहे, easy आहे. अगदी. म्हणजे आणि टाकून तुम्हाला खाता भूक आलं लागली असेल म्हणून आम्ही हा खेळ घेतलाय. नाही तर करायचं नव्हतं. हो, तुमच्या डोक्यावरती आम्ही एक बिस्किट ठेवणार. ते बिस्किट तुम्हाला हात न लावता तोंडात खायचं. हा. चालेल? होईल? पण सोपं तोंडात आहे. गेल्यावर हात लावू शकता तुम्ही, काय अडचण नाही. आणि जर पडलं तर परत पहिल्यापासून स्टार्ट करा. इथून परत ठेवा. हा चालेल. एकदम सोपं आहे, होऊन जाईल. तुला काय वाटतं कोण जिंकेल? मला तर वाटते आज सगळी जिंकणार. सगळ्यांनी मार हे मार सोपं करा गेम आहे. वरती. ताई थोडं लांब ठेव ताई. हा, ओके. अच्छा, खाली या. छान दिसते मान वर ताई, करा. मस्त. ओके. पडणार नाही तर मागे राहा अशी. हा. स्टार्ट. हा. चला. 1 हळूहळू 2 स्टार्ट. बिस्किट सरकवा खाली. मुठ्याचं हा, सरकलं, ती मुठ्याचं बघा. सरकलं. ती बघा पहिलं त्या कोण आहे त्या? मुठ्याही सरकलं. मुठ्याही आघाडीवर आहे. मावशी पण आघाडीवर कोण आहे. जिंकताय बघूया. मम्मीचं आलं पार नाकाजवळ आलंय. मम्मीचं नाकाजवळ आलंय पार. कोण जिंकताय बघूया आता. चला. आदूच हल्लं. उचल उचल. पडलं. हा ताईचं आलं आघाडीवर. ताई मारती बाजी. पडलं नाही पाहिजे. हसू नका. थोडस ताईच्या बिस्किटांनी रस्ता बरोबर चेंज केलेला आहे. होतं. खाली आल्यानंतर काय समृद्धी सोडून डांबरीच्या रस्त्यावर आलेले. उगाच डाव्या डोळ्याकडे गेले. हल्लं नाही. चल परत गेम सुरू. चिटिंग नाही इथं. गेम मला तर वाटतं आई जिंकतायत. मावशी कारण सुरू. आलंय. हसू नका. मावशीला एक बिस्किट द्या. करा माणसर. मम्मी कुठे पडलं? मागे राहा. थांबा. वा व्हेरी गुड. आई जिंकतायत हा. तुम्ही सगळ्या कोणाचंच डेडिकेशन नाहीये आईचं सोडून. हात नाही लावायचा. मम्मी काय झालंय, वाट सापडा ना काही त्याला. घे ना थोडं, जिकायचंय मम्मी आपल्याला. आय मुठाई मारली. थोडक्यात चुकलं का? अजून परत वन्स मोर. 3दा ट्राय केलेला आहे. जिद्द चिकाटी मेहनत. मम्मीच्या डोळ्यांनी काय झालंय, बिस्किट. नाही बरोबर हे करतायत ते. ए तू बाजूला ना त्यांच्याकडे जाऊ यांची नका. इच्छा बघून मावशी आघाडीवर आहे. हे बघ. नाही मी बघितलं नव्हतं. परत व्हायला पाहिजे. मी बघितलं नव्हतं. नाही मी बघितलं नाही. त्यांचं आधी गेलंय. अरे पण मी बघितलं नव्हतं ना. गेलंय ना यांचं. थांबा उपविजेता करायचा एक. उपविजेता नाही, आधी विजेता बघ.
थांबा मुठे आलं 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 आलंय हा. वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आलं आलं नाही 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 थांबा एकदा ट्राय करूया आपण एकदा ट्राय करू एकदा थांबा थांबा इकडे द्या मावशीला एक द्या एक नाही होऊ दे येणार म्हणावं लागतं जिंकला वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मोठ्या या गाडी मारते व्हेरी गुड व्हेरी गुड आलं 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 थोडंसं रस्ता चुकलं थोडं डायव्हर्ट होते हा 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 व्हेरी गुड येऊन दे माझ्याकडे वा 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 मस्त याला रूट सांगावं लागतो रूट समृद्धीला लागायचं होतं आत्ताच्या खेळामध्ये खरं तर आमचं लक्ष होतं दुसरीकडे की त्या जिंकतील आणि तोपर्यंत विजेत्याने बाजी मारली आणि ताई जिंकली म्हणजे गणेश मला अजून काही विश्वास बसत नाही मी जे या कार्यक्रमात कारण बाजी मारली मलाच दे खरंच मारली ना अभिनंदन असं नसतं असं बघ भाऊ बघ कसा आहे तो पण विजेत्याला आपण ही छोटीशी भेटवस्तू देऊया तर ताई तुम्हाला मिळते पूर्वाज डिझायनर बुटीक यांच्याकडनं ही छोटीशी भेटवस्तू. विजेत्याला उचलायला इकडे उचलून घ्या हा जो खेळ होता या खेळामध्ये सगळ्यात जास्त मजा तर काकीनेच आणली आहे कारण काकी खूप प्रयत्न करत होत्या 3-4 वेळा ट्राय केला आम्हाला विजेता तर मिळाला पण त्याच्यानंतर खूप ज्यांनी प्रयत्न केलेत अशा काकींना आपण ही भेटवस्तू देतोय तर काकी तुम्हाला मिळते पूर्वाज डिझायनर बुटीक यांच्याकडनं ही भेटवस्तू माणूस म्हणतो ना प्रयत्नांती परमेश्वर खरंच परमेश्वर आहे प्रयत्न करत राहा तर आता आपण मस्त 3 खेळ खेळलो आपल्याला विजेते पण कळले पण खेळ खेळणं पण त्या खेळामध्ये सहभागी होणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं त्यामुळे सहभागी झालेल्या सगळ्यांनाच आपण एक छोटीशी भेटवस्तू देणार आहोत काही सुरुवात तुमच्यापासून तर आपण आलो होतो घनश्यामच्या गावी आणि इथे येऊन खूप धमाल केली घनश्यामच्या बहिणी तर फारच गोड आहेत आणि खूप छान आहेत हो की नाही घनश्याम हो ना अंकिता ताई तू तर बघितलंय बहिणींचा स्वभाव काय बाई तुला सांगू एवढा त्रास देतात तू बघितलाय ना किती त्रास नाही मी देतात खरं सांगते मी हे बघितलंय की घनश्याम त्यांना त्रास देतो पण घनश्याम खरोखर सांगेन मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगेन की परत एकदा सांगते त्यासाठी माफी मागते पण जरी उंचीने तू लहान असलास किंवा तुझ्या सगळ्या गोष्टींवरती तू एवढी मात करून तू ज्या पद्धतीने पुढे आलास ज्या आत्मविश्वासाने पुढे आलास ह्या अशा गावातून शेतकरी कुटुंबातून एवढं पुढे येऊन आपलं स्वतःचं काहीतरी निर्माण करणं याला एक वेगळाच आत्मविश्वास आणि एक जिद्द लागते ती तुझ्याकडे आहे आणि त्यामुळे तू एवढं सगळं करू शकलास स्वतःच्या कर्तृत्वावरती आणि त्याचा या सगळ्यांना जसा अभिमान आहे तसा आम्हालाही आहे आणि बघणाऱ्या प्रेक्षकांनाही आहे तुझं असंच यश जे तुला मिळतंय ते अजून मिळत जाऊ दे तुझी भरभराट होऊ दे आणि लवकरात लवकर लग्न होऊ दे रे महाराजा होय महाराजा म्हणजे आम्हालाही इथे येण्याचे परत एकदा संधी मिळू दे रे महाराजा बरोबर आहे हो की नाही आणि इथं येऊन गाराने घालायचं नाही रे होय महाराजा तर असं आम्ही परत एकदा येऊ आणि घनश्याम तुला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि आपण असेच भेटत राहू नक्कीच थँक्यू सो मच अंकिता ताई तू एवढ्या ग्रामीण भागात आली एवढी भेट दिली आणि तू आली खास वेळ दिला तुझं मनापासून आभार आणि होय महाराजा अशीच बहीण आमच्या पाठीशी राहून दे सगळेजण तुम्ही तरी त्रास नका देऊ हो